हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भज गोविंदम. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. शोकमुक्ती. रथ्या कर्पट विरचित कंथः पुण्या पुण्य विवर्जित पंथः नाहं न त्वं नायं लोकस्तदपि किमर्थं क्रियते शोकः. रस्त्यात सापडलेल्या चिंध्यांची गोधडी करून ती परिधान करतोस. पुण्य किंवा अपुण्य अशा दोन्हीही मार्गापासून दूर असतोस. मी नाही, तू नाहीस आणि हे विश्वही नाही असे जाणतोस, तरीही शोक कशासाठी करतोस? भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी या स्तोत्रात ज्या व्यक्तीचे वर्णन केले आहे त्या व्यक्तीला शोक का करतोस असा प्रश्न विचारला आहे. अशा व्यक्ती प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. एक भौतिक शोक करत असतो, तर दुसरा आध्यात्मिक शोक करत असतो. जो भौतिक शोक करत असतो तो ज्ञान असूनही भोगी असतो, बहुधा दांभिकही असतो. जो आध्यात्मिक शोक करत असतो तो योगी असतो, परंतु परमात्मा दर्शनाचा अभिलाषी असतो. कसेही असले तरी अशा दोघांनाही शोक होत असतो. तसेच हेही लक्षात घ्यावे की या दोघांमध्ये एक साम्य असते आणि ते म्हणजे अशा दोघांनाही ज्ञान असते आणि तरीही ते ज्ञानी नसतात आणि म्हणूनच शोक करत असतात. त्यामुळे भौतिक शोक करणारा मुक्तीपासून दूर असतो आणि आध्यात्मिक शोक करणारा मुक्तीच्या जवळ असतो. परंतु दोघेही ज्ञान असूनही ज्ञानी नसल्यामुळे मुक्तीला सदा वंचित राहतात. अशांच्यापेक्षा अज्ञानी परवडतो. त्याला ज्ञान नसल्यामुळे तो अजाणतेपणातील निरागसतेमुळे आनंदात असतो, दुःखी कष्टी नसतो. प्राप्त परिस्थिती जरी अज्ञानाने स्वीकारलेली असली तरी ती सहजच स्वीकारलेली असल्यामुळे थोड्या धीम्या गतीने त्याचे संचित संपते आणि यथाकाळी तो आपोआप मुक्त होतो. अशा या दोघांनाही एकाच स्तोत्रात भगवान आद्य श्री शंकराचार्य समुपदेश करत आहेत. यामागे भगवान आद्य श्री शंकराचार्यांचा उद्देश दोघांनाही सन्मार्गाला लावणे असाच आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य आश्चर्याने विचारतात की रस्त्यात सापडलेल्या चिंध्यांची गोधडी करून ती परिधान करतोस आणि तरीही शोक कशासाठी करतोस? या तुझ्या वेशभूषेवरून असे लक्षात येते की तुला भौतिक वस्तू जगताची लज्जत नाही. अगदी साधी राहणी आहे तुझी. योग्यांना शोभेल अगदी तशीच राहणी आहे तुझी. तुला भौतिक वस्तू संग्रहाची हौस नाही. अत्यावश्यक अशा वस्तूंचाही तू संग्रह करत नाहीस. तुला कसलीही अभिलाषा नाही. देहधर्माला लागणारे सामानही रस्त्यात पडलेले, टाकून दिलेले, इतरांना नकोसे झालेले असे गोळा करून तू स्वतःची अत्यावश्यक गरज भागवतोस. यात तुला जराही संकोच वाटत नाही. यात तुझा अहंकार दुखावला जात नाही की तुला अहन्मन्यता नाही. त्यामुळे तू भावभावना, रिपू यांच्यापासून दूर आहेस. हे असे तुझे आचरण अगदी सहजच घडत आहे. कोठेही कृत्रिमपणा आढळून येत नाही. कपड्यांसारखी गोष्ट तू रस्त्यात सापडलेल्या चिंध्या जोडून ठिगळे शिवून तयार करतोस आणि तशी ती गोधडी मोठ्या संतोषाने अंगावर घालतोस, पांघरतोस. अरे, अन्न, वस्त्र, निवारा या तर मानवाच्या सर्वात अत्यावश्यक गरजा आहेत. त्यांचाही तू संग्रह करत नाहीस. कारण ज्या अर्थी तू गोधडी अशा प्रकारे तयार करतोस त्या अर्थी तू जे मिळेल ते अन्न भक्षण करून मोठ्या आनंदाने उदरनिर्वाह करत असशील आणि कोठेतरी वळचणीला विश्रांती घेत असशील. याबद्दल आता कोणाच्याही मनात किंतु असण्याचे काहीही कारण नाही. परंतु मोठे आश्चर्य वाटते की असे असूनही तू शोक करत आहेस. तुला मनातून कशाचे तरी फार वाईट वाटत आहे. तू मनातून नाराज आहेस. येथे मन साशंक होते की ही तुझी वर्तणूक दांभिक तर नाही ना? कारण असे भपकारा करणारे योगी आहेत, जे बाहेरून सारे काही योगी म्हणून जसे असायला हवेत तसेच असतात, परंतु आतून त्यांना या योगित्वाच्या महान यातना होत असतात. कारण ते काही ना काही कारण परत्वे अगदी नाईलाज म्हणून योगी झालेले असतात. त्यांच्या जीवनात झालेला तो अपघात असतो. त्यांना कोठून दुर्बुद्धी झाली आणि या फंदात पडलो, यापेक्षा निराळा काहीतरी मार्ग शोधायला हवा होता असे झालेले असते.
काहींना आधी व्याधींनी ग्रासलेले असते. त्या यातनांमुळे ते जरा जर्जर झालेले असतात. शरीराची साथ नसल्यामुळे ते काम करून कमाई करू शकत नाहीत. काहींना घरच्या परिस्थितीमुळे धडधाकट असूनही जीवित राहायचे कसे हा प्रश्न असतो. उपासमार होत असते. काहींच्या हातून महाप्रमाद झालेला असतो. कोणाच्या लक्षात यायच्या आधी ते घरातूनच नव्हे तर गावातून पलायन करतात. कारण घरी दारी तोंड दाखवायला जागा नसते. काहींना काम करायला नको असते. नुसते बसून खायला प्यायला हवे असते. काहींचे शिक्षण झालेले नसते. पोट भरण्यापुरतीही नोकरी मिळत नाही. काहींचा दुर्दैवाने तिर्यक योनीत जन्म झालेला असतो. येथे तर समाजाकडून पावला पावलाला फक्त अपमानच ठेवलेला असतो. वय मोठे झाल्यावर, विशेष करून जन्मदाती मृत झाल्यावर घरीही कोणी विचारत नाहीत. यातील एखादा बुद्धीने हुशार असतो. त्याचे शिक्षणही झालेले असते. परंतु तरीही त्याला पोट भरण्यापुरतेही द्रव्य मिळत नाही. कोणी काम दिले तरी तेथे उपमर्द सहन करावा लागतो. मात्र काही जण जरा जास्तच हुशार असतात. या जगात काहीतरी काम करूनच पोट भरावे लागते हे त्यांनी ओळखलेले असते. त्यासाठी सर्वांकडून मान सन्मान, आदर सत्कार, नमस्कार केला जातो. असा योग मार्ग ते निवडतात. या आणि अशाच अनेक कारणांनी काही जण योगमार्गी येतात. येथे येतात आणि या जीवनाला वैतागतात. कारण येथे मौज मजा नसते. एकदा भगवी वस्त्रे परिधान केली की व्रतस्थ राहावे लागते. याचा उबग येतो आणि या मार्गी येण्यात आपली चूक झाली याचा ते शोक करतात. काही जण योगी असतात. त्यांना योग साधना, योग उपासना याची मनापासून आवडही असते. ते घर, संसार, समाज सांभाळून अध्यात्म करत असतात. जमेल तितकी योगेश्वराची सेवा करत असतात. कोठे काही कमी नसते. सर्व काही छान सुरू असते. परंतु इतके करूनही त्यांना अद्याप साक्षात्कार झालेला नसतो. त्यांना त्या परमदिव्य प्रकाशाची झलक मिळालेली नसते. त्यासाठी ते तहानेने व्याकुळ झालेले असतात. त्यामुळे ते शोक करत असतात की हे प्रभू, आणखी किती वाट पाहायला लावणार आहेस. भगवान आद्य श्री शंकराचार्य येथे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोघांनाही दिलासा देऊ इच्छितात. भौतिक दृष्टिकोनातून शोक करणाऱ्यांना ते सांगतात की अजाणतेने चुकून स्वतःच्याही नकळत, कदाचित स्वार्थासाठी त्यावेळच्या परिस्थितीला शरण जाऊन, कसेही असले तरी ज्यांनी या योग मार्गावर पाऊल ठेवले आहे त्यांनी त्यांच्या इतक्या गतजन्मींच्या जीवनात प्रथमच फार योग्य आणि उत्तम अशी चूक केली आहे, किंवा त्यांच्या हातून त्यांच्यासाठी सर्वोत्तम अशी भाग्यदायी चूक झाली आहे. कसेही असले तरी तुम्ही आता योग्य मार्गी आला आहात. हे योगेश्वराचे तुमच्यावर झालेले उपकार आहेत हे जाणा. जो मार्ग भलाभल्यांना प्रयास करून मिळत नाही त्यासाठी खडतर साधना आणि उपासना करावी लागते आणि तरीही या मार्गी पाऊल स्थिर होत नाही. असा हा योगमार्ग तुम्हाला महाभाग्याने चुकून का होईना परंतु आयताच लाभला आहे. तेव्हा हे तुमचे महत्भाग्य ओळखा आणि आता या मार्गावर ठाम उभे राहा. दृढतेने उपासना करा. विश्वास ठेवा की यथाकाळी तुम्ही सदा आनंदी व्हाल, कैवल्य प्राप्त कराल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून शोक करणाऱ्यांना ते सांगतात की महापरम भाग्याने आपण योगी झाला आहात. तुम्हाला अध्यात्माची आवड निर्माण झाली आहे. गत अनेक जन्मांचे महासुसुकृत म्हणून तुम्हाला हे भाग्य लाभले आहे. साक्षात्कार, दिव्य दर्शन या गोष्टी यथाकाळी होतील किंवा त्यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल. परंतु लक्षात घ्या की या गोष्टी तशा फार महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाचे हे आहे की तुम्ही प्रभूच्या योगधामी जाण्यासाठी यात्रा करत आहात. हेच फार फार भाग्यकारी आहे. मानवी जीवनातील अति दुर्मिळ असा योग तुम्हाला प्राप्त झाला आहे. वास्तवात मानवी जीवनाचा मुक्ती हाच एकमेव उद्देश आहे. परंतु ती बुद्धी व्हावी लागते. बाकीच्यांच्याकडे पहा, कसे भौतिक चिखलात डुकरासारखे लोळत आहेत. यास्तव शोक आवरा. योगधामी यात्रा करण्याचा महाआनंद घ्या. योगधामी एकदा पोहोचलात की या परम आनंदाला पारखे व्हाल. साक्षात्काराच्या मागे पळू नका. तो यथाकाळी होईल तेव्हा होईल. योगधामी पोहोचण्यापेक्षा योगधामी यात्रा करत असण्यातील लीला अनुभवा.
भगवंतापेक्षा भक्त असण्यात मोठी मौज आहे. तोच अमृतानुभव आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य आश्चर्याने विचारतात की पुण्य किंवा अपुण्य अशा दोन्हीही मार्गापासून दूर असतोस आणि तरीही शोक कशासाठी करतोस? मानवी जीवन, येथील वस्तुजगत, हे विश्व, हे ब्रह्मांड असे यच्च यावत सर्व काही द्वैतावर आधारित आहे. एक असले की त्याच्या विपरीत, त्याच्या विरुद्ध दुसरे असायलाच पाहिजे. एरवी ते एक असू शकत नाही. ते दुसरे नको असेल तर पहिले सोडावे लागते. पुण्य करायला गेलात की त्यामागे पाप असायलाच पाहिजे. तसेच पाप करायला गेलात की त्यामागे पुण्य असायलाच पाहिजे. हा द्वंद्वाचा आध्यात्मिक नियम महागहन आहे. समजायला अवघड आहे आणि समजला तरी पचायला कठीण आहे. त्याच्या पचनासाठी सत्संगाची आध्यात्मिक गुटीच घ्यावी लागते. एखाद्याशी मैत्री इतकी घट्ट होऊ लागते तितके त्याच्याशी शत्रुत्व जवळ येऊ लागते. एकमेकांचे गुण हेरून मैत्री किंवा शत्रुत्व निर्माण होते. सुरुवातीला आवडलेल्या गुणांमुळे मैत्री होते. नंतर एकमेकांचे आणखी गुण आवडू लागतात. परंतु यथाकाळी एकमेकांचे गुण निरखून संपतात. तरीही येणे जाणे सुरू असते. संबंध तसेच सुरू असतात आणि त्याचे पर्यावसान अवगुण हेरण्यात होते. तेथे नाक मुरडायला सुरुवात होते. पुढे काहीतरी घडते आणि मने कलुषित होतात. शेवटी उभयतांमध्ये शत्रुत्व येते. यास्तव सुरुवातीलाच मैत्री न होण्याची काळजी घ्यावी लागते. संबंध छान असावेत. एकमेकात काही व्यवहार असल्यास तोही यथायोग्य असाच करावा. एकमेकांचा आदर ठेवावा. परंतु दोघांमधील ती मर्यादेची लक्ष्मण रेषा सांभाळावी. विकर्षण सांभाळून आकर्षण असावे. तरच ते आकर्षण कायम टिकते. नाहीतर एक दिवस टक्कर होणे चुकत नाही. शत्रुत्व निर्माण होणे अटळ असते. ज्ञानींनी म्हटलेच आहे की अतिपरिचयात अवज्ञा. काही कारणाने जाणे येणे वाढू लागते. नैमित्तिक गाठीभेटी नित्य नियमित होऊ लागतात. काहीही काम नसताना केवळ बऱ्याच दिवसात भेट झाली नाही म्हणून एकत्र येणे होते. यात वैयक्तिक सीमा ओलांडली जाते आणि त्याचे रूपांतर कौटुंबिक नात्यात केव्हा होते हे लक्षात येत नाही. येथेच ती धोक्याची रेषा असते. जागे व्हायची वेळ असते. माया, ममता, भावभावना आवरून याचा विचार करावा. मर्यादित संबंध सुरू राहण्यासाठी तत्क्षणी सावधान व्हावे. मुद्दाम होऊन परंतु सहज म्हणून याला लगाम घालावा. यालाच अध्यात्मात द्वंद्वाच्या अतीत अद्वैतात जीवन जगणे असे म्हणतात. संबंध आहेत परंतु मैत्री नाही आणि त्यामुळे घसट नाही आणि त्यामुळे शत्रुत्व येणे असंभव असते. मैत्रीचे सौख्य नसल्यामुळे कधीही शत्रुत्वाचे दुःख वाट्याला येत नाही आणि त्यायोगे संबंधात केवळ आनंद असतो, आनंद योग असतो. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की अरे मानवा, तू पुण्य किंवा अपुण्य अशा दोन्हीही मार्गापासून दूर असतोस. याचा अर्थ तू पुण्य किंवा अपुण्य अशा द्वंद्वात अडकलेला नाहीस. तू पुण्य अपुण्य याच्या अतीत अद्वैतात जीवन जगत आहेस. नियतीने जे जसे समोर प्राप्त जीवन दिलेले आहे त्यात तू परमसंतोषाने जीवन जगत आहेस. यामुळे तुझ्या हातून केवळ योगिक आचरण होते. त्या योगे तुझे संचित संपुष्टात येत आहे. तू मुक्तीकडे झपाट्याने यात्रा करत आहेस. असे असूनही तू शोक करत आहेस याचे महत् आश्चर्य वाटते. अद्वैतात उपभोग शून्य जीवन जगले जाते. देहधर्माला वस्तुजगत जितके अत्यावश्यक असते तितकाच त्याचा उपभोग घेतला जातो. पूर्ण क्षमतेने वस्तुजगत मिळवले जाते. परंतु उर्वरित वस्तुजगात सत्पात्री सत्कर्माला अनासक्त भावनेने खर्च केले जाते. द्वैताप्रमाणे येथे भौतिक वस्तुजगताचे उपभोग घेतले जात नाहीत. तुला नेमका याचाच पश्चाताप तर होत नाही ना? त्यामुळे तर तू शोक करत नाहीस ना? तसे असेल तर वेळीच स्वतःला सावर. ते तुझ्या हिताचे नाही. हा करंटेपणा आहे हे ध्यानात घे. यामुळे तुझ्यात भोग निर्माण होतील आणि तुझ्या अद्वैत आचरणामुळे योगधामी सुरू असलेली तुझी यात्रा खंडित होऊन ती अधोगामी भोगापवर्गतेकडे सुरू होईल. कैवल्य शिखर जवळ आलेले असताना खोल दरीत कोसळशील. यास्तव वेळीच सावर रे बाबा स्वतःला. तसेच असे नसेल तर मग
तुला मुक्तीची घाई तर झालेली नाही ना? ती लवकर प्राप्त होत नाही म्हणून तू शोक करत नाहीस ना? तसे असेल तर अशी अभिलाषा करणे हा एक भोग आहे हे लक्षात घे. अनासक्त रहा आणि आपली यात्रा करत रहा. भगवान आद्य श्री शंकराचार्य आश्चर्याने विचारतात की मी नाही, तूही नाहीस आणि हे विश्वही नाही असे जाणतोस आणि तरीही शोक कशासाठी करतोस? भगवान आद्य श्री शंकराचार्यांनीच या विश्वाचे सर्वोच्च आध्यात्मिक तत्वज्ञान एका वाक्यात सांगितले आहे की ब्रह्म सत्या जगत मिथ्या हे अध्यात्मामध्ये महावाक्य आहे. या विश्वासह विश्वामधील यच्च यावत सर्व काही त्या एकमेवा द्वितीय अशा परब्रह्म परमात्म्यामधून निर्माण झाले आहे. ते येथे याच परमशक्तीमुळे टिकते आणि यथा कालावधी ते त्याच परमशक्तीमध्ये विलीन होते. अशा प्रकारे या विश्वात परमशक्तीमधून उत्पत्ती, परमशक्तीमुळे स्थिती आणि परमशक्तीमध्ये लय असे अव्याहत सुरूच असते. त्याला खीळ नाही. याचा अर्थ येथे तमाम वस्तू जगत हे अस्थिर, अशाश्वत, नष्ट होणारे असून येथे ते वस्तू जगत निर्माण करणारे ते तत्व सत्य आहे, शाश्वत आहे, अक्षर आहे. येथे एक महाआश्चर्यकारक, महाविलक्षण आणि महाअद्भुत अशी गोष्ट घडत असते की येथील प्रत्येक वस्तू क्षणोक्षणी सतत परिवर्तित होत असते. हे परिवर्तन 2 प्रकारे होत असते. पहिले परिवर्तन म्हणजे एका वस्तूचे रूपांतर दुसऱ्या वस्तूत किंवा 2 वस्तूमधून तिसरीच वस्तू किंवा अशाच प्रकारे काही वस्तूंचा एकमेकात संयोग होऊन एक निराळीच वस्तू तयार होत असते. दुसरे परिवर्तन असे होते की प्रत्येक वस्तू प्रत्येक क्षणी सतत बदलत असते. येथे एकही अशी वस्तू नाही की जी या क्षणी जशी होती तशीच ती पुढील क्षणी असते. त्यात किंचित जरी फरक होतोच होतो आणि हे असे सतत होत असते. यास्तव भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की येथील प्रत्येक वस्तू मिथ्या आहे. ज्या क्षणी तुम्ही वस्तू अनुभवता तो अनुभव त्याच वस्तूचा पुढील क्षणी तसाच नसतो. म्हणून कोणतीही वस्तू भरवशाची नाही, ती अशाश्वत आहे. मागील क्षणाचा विचार करता तीच वस्तू पुढील क्षणी तशीच नसल्यामुळे मागील क्षणाचे सत्य पुढील क्षणी असत्य असते. परंतु याचबरोबर हेही सत्य आहे की हे अशाश्वत मिथ्या वस्तू जगत ज्या परमतत्वामधून निर्माण झालेले आहे तो निर्माण करता सदा शाश्वत नित्य सत्य आहे. जसे चाकाला फिरवणारा आरा चाकाच्या मध्यभागी स्वतः स्थिर असतो त्याप्रमाणे परिवर्तन घडवून आणणारी परमशक्ती स्वतः अपरिवर्तनीय आहे. एरवी येथे हे वस्तू जगत असणार नाही आणि त्यात सतत परिवर्तन होऊ शकणार नाही. या विश्वात अशा प्रकारे जो वस्तू जगताला आणि त्यामागील परमशाश्वताला ओळखतो तोच या भवसागरात मोठ्या समाधानाने जीवन जगतो आणि कैवल्यानंदाला प्राप्त होतो. अरे महाभाग्यवाना, तू तर हे परमज्ञान प्राप्त केले आहेस. हे वस्तुजगत मिथ्या आहे असे ज्ञान तुला झाले आहे. येथे मी, तू किंवा हे विश्वही नाही असे तुला परमज्ञान झाले आहे. याचा अर्थ तू या वस्तुजगताचा उपयोग केवळ देहधर्मापुरता करत आहेस. त्यात तुला भौतिक चव आणि स्वारस्य नाही. त्या योगे तू परमात्म्याचा, त्या एकमेव शाश्वताचा शोध घेत आहेस. मग नित्यानंदी, सदानंदी, परमानंदी व्हायचे सोडून तू असा शोक का करत बसला आहेस? जन्मापासून मांसाहार करणारे एक साधक मला म्हणाले की गुरुजी, मला कृपया मांसाहाराबद्दल काही उपदेश करावा. त्यावर त्यांना मी म्हटले की मी तुम्हाला उपदेश करू शकणार नाही, परंतु मांसाहाराबद्दल मी तुम्हाला काही मूलभूत माहिती देऊ शकतो. मी सांगितलेली ती माहिती त्यांनी अगदी लक्षपूर्वक ऐकली. सुमारे 8 दिवसांनी ते मला म्हणाले की गुरुजी, गेले 8 दिवस मी नेहमीप्रमाणेच मांसाहार करत आहे, परंतु एक आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे की मी जरी नेहमीप्रमाणे मांसाहार करत असलो तरी माझी त्यातील चव निघून गेली आहे. एखाद्याने उसाचे कर्वे लाकूड चघळल्यासारखे खावेत असे झाले आहे माझे. तुझे हे असे काही झाले आहे आणि भौतिक वस्तू जगतातील चव निघून गेली आहे, म्हणून तू असा शोक करत आहेस की काय? थोडे तर थोडे जे काही खात होतो तेही आता चवीने खाल्ले जात नाही, म्हणून तू शोक करत आहेस की काय? अरे, ही तर तुझ्या जीवनातील
परमभाग्याची गोष्ट आहे. कारण आता तू देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेसाठी वस्तुजगताचा उपभोग घेत नसून तू आता केवळ देह जीवित ठेवण्यासाठी त्याचा उपभोग घेत आहेस. याचा अर्थ तू आता देहाचा गुलाम नसून देह तुझ्या नियंत्रणाखाली आला आहे. तू तुझ्या मर्जीने देहाचा उपयोग करत आहेस. देह तुझा उपयोग करत नाही. मोठमोठ्या तपस्व्यांना जे जमायला भरपूर कालावधी, कदाचित काही जन्म वाट पाहावी लागली, ती गोष्ट तुला साध्य झाली आहे. याचा योग्य असा उपयोग करून आता ते परम आत्मपद प्राप्त कर. ते आता तुझ्या सन्निध आले आहे. किंचित कळ काढ. त्यासाठी गोविंदाचे भजन कर. भगवंत श्रींचे भजनी लाग. भगवंत श्रींचे चरणी सेवेला रुजू हो. त्यातच तुझे हित आहे. ओम तत्सत त्वम असि.